आज बुलढाणा जिल्ह्यातील 2023च्या खरीप आणि रब्बी हंगामाच्या पीक विम्याच्या संदर्भात आणि 2024च्या खरीपच्या हंगामाच्या संदर्भामध्ये माननीय केंद्रीय मंत्री जाधव साहेबांच्या, त्याचबरोबर माजी मंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या, माजी मंत्री आदरणीय डॉक्टर कुटे साहेबांच्या, डॉक्टर गायकवाड आमदार गायकवाड साहेबांच्या, आकाशजी फुलकर, महादेताई, त्याचबरोबर माननीय रायमुंडकर तसेच प्रताप अडसड यांच्या समवेत बैठक झाली। त्या बैठकीत आज AIC कंपनी म्हणजे ऑल इंडिया क्रॉप इन्शुरन्स कंपनीचे पण अधिकारी इथे उपस्थित होते आणि त्यांनी ज्या काही शेतकऱ्यांना अपात्र केलं 23-24 मध्ये खरीप आणि रब्बी मध्ये त्यांना पात्र करण्याच्या बाबतीमध्ये आज आम्ही या बैठकीत निर्देश दिले, ज्याचे त्यांनी मान्य केलं आणि 23-24 मध्ये जी खरीपची 55 कोटी रुपयाच्या जी रक्कम शेतकऱ्यांना द्यायची राहिलेली आहे ती आणि रब्बीची 119 कोटी रुपये ही जी रक्कम द्यायची राहिली ती रक्कम सुद्धा 31 ऑगस्ट पर्यंत AIC कंपनी ही शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करणार आहे, हा शब्द आजच्या बैठकीमध्ये दिला। त्याचबरोबर 2024 मध्ये ज्या काही पात्र शेतकऱ्यांच्या बाबतीमधला विषय होता त्या सुद्धा या ठिकाणी निकाली काढण्याच्या संदर्भात आणि 31 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या सुद्धा शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक त्यांच्या खात्यावरती जमा होईल हे सुद्धा शब्द या ठिकाणी दिलेला आहे। नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जे जे काही नुकसान झालेलं आहे आणि ज्या नुकसान भरपाईमध्ये कुणी इंटिमेशन दिलं ते इंटिमेशन उशिरानं गेलं, 72 तासापेक्षा जास्त उशिरा गेलं, त्याच्यामुळे त्यांचं इंटिमेशन ग्राह्य धरलं नाही, अशा ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी आता बाजूला सारून त्यांनी इंटिमेशन दिला असेल हे गृहीत धरून भलेही त्यांनी 90 तासानंतर दिले असेल पण त्या शेतकऱ्यांना आता या पीक विमा कंपनीच्या एकूण नियमाने त्यांना सुद्धा पीक विमा कंपनीने पैसे देयक हे बंधनकारक आहे, हा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी उतरवलेला आहे त्या सर्वांना या आजच्या बैठकीतून पूर्णपणानं एक फार मोठा दिलासा देण्याचं काम आम्ही सर्वांनी प्रयत्नपूर्वक केलं। धन्यवाद। शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमी महत्त्वाची आहे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा। सोयाबीनचा अंदातरी बाजार हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी, ऐन हंगामात उत्पादकांची लूट। सोयाबीनचा हंगाम आता तोंडावर आला आहे, मात्र आतापासून सोयाबीनच्या दरात बड्या व्यापाऱ्यांची मनमानी सुरू झाली आहे। किमान आधारभूत किमतीपेक्षा देखील कमी दराने खरेदी सुरू झाली आहे। उत्पादकाला प्रति क्विंटल 450 ते 500 रुपयांचा फटका बसू लागला आहे। सोन्याचे दर हे तोड्यामागे 2000 रुपयांनी घसरले आहे। खरेदीला सुद्धा गर्दी बघायला मिळत आहे। दररोज 200 कोटींची उलाढाल सुरू आहे। सोमवारी सोने प्रतितोळे 73,800 रुपये होते, ते मंगळवारी 71,800 रुपये झाले। यामुळे सराफ बाजारामध्ये सकाळपासून मोठ्या प्रमाणावरती गर्दी बघायला मिळत आहे। वर्षाकाठी होते 94 कोटीची निर्यात। पहिल्या 10 देशात आहे समावेश। बांगलादेशातील अराजकतेचा जिल्ह्यातील राजकारणाला मोठा फटका। फुकटचे पैसे देण्यापेक्षा मालाला भाव द्यायचा आहे। पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या वतीने विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ व इतर योजनांचा सुद्धा समावेश आहे। या अंतर्गत बहुतांश योजनांमध्ये नागरिकांच्या थेट खात्यामध्ये विशिष्ट रक्कम जमा करण्यात येत आहे। या योजनांमुळे अनेक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शेतमालाच्या अल्प भावामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी वर्गातून काहीशी नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा खामगाव शहरातील बस स्थानक चौकात रविवारी काही शेतकऱ्यांमध्ये सुरू होती। काही मेहनत न करता फुकटचे पैसे देण्यापेक्षा आमच्या मालाला भाव द्या ओ साहेब, अशी अपेक्षा एका शेतकऱ्याने व्यक्त करताच त्याला सर्वांनी दाद दिली। शेतकरी मित्रांनो, यावरती तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। मृतदेह सुटकेसमध्ये भरून CSMT ते दादर प्रवास, 2 मूक बधिरांनी केले 3ऱ्या बधिराची हत्या, सायलेंट किलरची व्हायलेंट स्टोरी। अवकाळी पावसाच्या तडाख्यात झाले होते पिकांचे नुकसान। वाशिम जिल्ह्यातील 11,809 शेतकऱ्यांसाठी 21.32 कोटी रुपयांची मदत मंजूर। वाशिम जिल्ह्यामध्ये जानेवारी 2024 ते एप्रिल 2024 पर्यंत नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक नुकसानीपोटी जिल्ह्यातील 11,809 बाधित शेतकऱ्यांसाठी 21,32,96,000 रुपयांच्या मदत निधीला मंजुरी मिळालेली आहे। यामुळे लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे। फवारणी पंप 100% अनुदानावर अर्ज केला का? 14 ऑगस्ट पर्यंत मुदत। सोयाबीन कपाशीसाठी कृषी विभागाची योजना व आणखी काय काय कागदपत्र तुम्हाला लागणार आहे याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल। तर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता।
आणि हो, तुम्ही जर फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा आपल्या वेबसाईटची लिंक भेटून जाईल.